मॉर्निंग. आज 15 मार्च उगलेला आहे. तसं काल उशीर झाला झोपायला. रात्रीचे 1:20 झालेत झोपायला. तर मी ते काय काय झालं ते दाखवलंच तुम्हाला. आज लवकर उठले आणि आज आपला वाढदिवस म्हणजे आज आपण जन्माला आलो. तर आपला नवीनच जन्म आज झालेला आहे, हो की नाही. तर सगळं आपण अगदी छान सवयी आपण लावून घ्यायच्या आहेत. ज्यांना नवीन काही सुरू करायचं आहे आजपासून, त्यांनी नवीन संकल्पना आजपासून करायची असतात. तर मी आज अभंग स्नान करणार आहे. तर या ठिकाणी मी ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. हे गरम करून घेतलं आहे आणि हे आपण आता पूर्ण अंगाला लावणार आहोत, केसांना पण लावणार आहोत. आणि त्यानंतर मी एक्झरसाइज करेल आणि योगा करेल. तर आपली स्किन खूप छान होईल याने. आणि आपल्या आयुर्वेदात सांगितलंच गेले की रोज अभंग स्नान केलं पाहिजे, म्हणजे आरोग्य छान राहतं. पण आपण फक्त दिवाळी वगैरे पाडवा असला की तेव्हाच आपण अभंग स्नान करत असतो. तर मी पण म्हणजे आम्ही त्या दिवशी करतो, पण वाढदिवसाच्या दिवशी मी यापूर्वी कधी अभंग स्नान केलं नाही, पण आज मी करणार आहे. तर आपण आता हे केसांना तेल लावूया. आणि तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी काय करतात स्पेशल ते नक्की सांगा. काय वेगळं करतात ते सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. चला मी छानपैकी लावून घेते केसांना आणि परत येते व्हिडिओत. चला आपलं टाळूला आणि केसांना सुद्धा तेल लावून झालेलं आहे आणि मसाज पण छान करून झालेला आहे हलक्या हाताने. आणि तुम्हाला गणपतीचं मंत्र ऐकू येत असेल. सकाळी उठल्यानंतर ते लावले. आधी उठल्या उठल्या माझं मेडिटेशन झालं आणि नंतर मी हा गणपती मंत्र लावला आणि मग नारळाचं तेल गरम केलं. चला आपला हा हेड मसाज झालेला आहे आणि मग हे खाली पण लावून घेणार आहे मी. ते लावलेलं आपण तेल. खूप छान सॉफ्ट होते. अभंग स्नान केलं की स्किन खूप छान सॉफ्ट होते. तशी माझी स्किन खूपच सॉफ्ट आहे. मला सगळेच म्हणतात नील वगैरे सगळेच. अगदी बेबीसारखी स्किन आहे माझी. तुम्हाला जर मी दाखवलं ना तुम्हाला कळेल. हे बघा अगदी सॉफ्ट आहे, बघितले. खूप बेबीसारखी स्किन आहे. माझ्या मैत्रिणी पण म्हणतात हात पण अगं असं वाटतं तू काम करते की नाही. इतकं हातात हात घेतल्यावर इतकं छान वाटतं. खूप सॉफ्ट आहेत तुझे हात. आणि माहिती आहे का मी 10 जणांचं काम एकटी करू शकते. चला आपण आता सगळ्या बॉडीला तेल लावून घेऊया आणि परत भेटूया. चला आले मी परत. सगळ्या अंगाला छानपैकी तेल लावून झालेलं आहे. जसं जसं जमेल ज्या ज्या पार्टमध्ये माझा हात पोहोचेल त्या त्या पार्टला मी लावलेलं आहे. पोटाला लावलं, पूर्ण पायांना वगैरे, पाठीला जसं जसं लावता येईल तसं तसं लावलेलं आहे. मानेला, चेहऱ्याला पण लावलं आहे. चमकतं आहे ना, हे बघा चमकतं की नाही. चमकतं आहे ना. चेहऱ्याला पण लावलं आहे. आणि आता कानामध्ये घालायचे फक्त राहिले ड्रॉप, तर ते घालणार आहे. आणि आपले कानसुद्धा अगदी क्लीन होऊन जातील. तर आपण आता कानामध्ये पण तेल घालणार आहोत.
आणि चला आपण आता ड्रेस चेंज करूया आणि एक्झरसाईज करूया. आणि भारतात तर आता रात्र आहे, कोणाचे फोन नाही आलेत. काल आलेला म्हणजे तुमच्या तिथे 15 होती तेव्हा लहान बहिणीचा आलेला, मी काल बोललेच, त्यांनी विश केलेलं. तर आता मी ड्रेस चेंज करून येते, एक्झरसाईज करूया, आईबाबांना फोन करून आईबाबांचे आशीर्वाद घेऊया आणि मग ग्रुपला पण मी फोन लावणार आहे आणि सगळ्यांना सांगणार आहे आज माझा बड्डे. तर तुम्ही मला शुभेच्छा द्या. ओके नाही तर काय हल्ली ना मेसेज पाठवतात, हो ना, मेसेज पाठवण्या काही दम नसतो. आपण बोललं ना त्यात छान वाटतं म्हणजे. आणि आपलं सगळ्या नातेवाईकांना भाऊ बहिणींना भेटून, प्रत्यक्ष नाही इन प्रत्यक्ष पण आपण बघू शकतो एकमेकांना, हो की नाही. तर ग्रुपला पण फोन लावायचं आहे माझा प्लॅन, बघूया काय होतं. चला आपण आता ड्रेस चेंज करूया. या लांब ड्रेसमध्ये आपल्याला काही एक्झरसाईज करायला जमणार नाही, चालायला. आणि मी कोणतं ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल वापरलं ते दाखवते. हे आहे ऑर्गॅनिक कोकोनट ऑइल. तर हे कास्कोमध्ये मिळतं. आणि जर तुम्ही अमेरिकेत राहत असाल आणि तुम्ही जर ऑर्गॅनिक तेल शोधत असाल तर तुम्ही कास्कोमध्ये घेऊ शकता. तर हे बघा, मी आता एक्झरसाईजसाठी ड्रेस घालून आलेले आहे. आणि या ठिकाणी मी आवळा भिजत घातला होता काल रात्री पाण्यात, उशीरच झाला होता भिजत घालण्यासाठी. तर आपण आता हे पाणी पिऊया. उठल्यानंतर मी 1 ग्लास पाणी पिलेलं आहे. हे बघा, तर हे आता आवळ्याचं पाणी आपण पिणार आहोत. म्हणजे माझ्याकडे आवळकंठी आहे, मी इंडियात गेली होती ना भारतात तेव्हा मी घेऊन आलेले आवळकंठी आणि ती रात्री पाण्यात भिजत घातली होती. हे बघा, पिऊया आपण. छान, खूपच सुंदर. पिताना थोडं तुरट वाटतं पण नंतर त्याची अगदी गोडशी अशी टेस्ट तोंडामध्ये जाणवते. आणि चला आपण आता एक्झरसाईज करूया. आणि तुम्हाला माहितीच आहे की आयुर्वेदिकमध्ये आवळ्याला किती महत्त्व दिलं आहे. तर आवळा शरीरासाठी खूप खूप गुणकारी असतो. तर तुम्हीसुद्धा घेत जा. तुमची केस, तुमची स्किन, तुमचं आरोग्य खूप छान होईल. चला आपण आता वरती जाऊया. माझ्या हातात ट्रायपॉड आहे. हे बघा, लाईट लावलो आहे कारण अजून बाहेर पण अंधार आहे, ऊन पडलेलं नाही. या ठिकाणी तुम्हाला ट्रेडमिल दिसत असेल आमची. चला मी आता बूट घालते. तर हे बघा, आता मी बूट घालून आलेली आहे एक्झरसाईज करण्यासाठी. आणि आपण आता एक्झरसाईज करूया. चला आमचे साहेब आलेत हॅपी बर्थडे करायला. चला आता आमच्या साहेबांनी मला हॅपी बर्थडेचं विश दिलेलं आहे. ते काही कॅमेऱ्यात नाही येणार आहे म्हणून त्यांनी लगेच ते बंद केलं कॅमेरा आणि विश दिलं. आता आपण एक्झरसाईज सुरू करूया. तसं मी सेट करते कॅमेरा. चला आपण आता मी इन्क्लाइन 3 वरती लावते आणि स्पीड 3 करते. अजून एक वाढवूया, 4 वरती करूया.
एक्सरसाइज झाल्यानंतर भेटूया. बाय. चला 35 मिनिट्स मी चाललेलं आहे. तर आपण आता स्टॉप करूया. हे बघा असा घाम आला पाहिजे, एक्सरसाइज त्याला म्हणतात. रोज मी 1 तास चालते. आज आपल्याला कुकिंग पण करायचं आहे, पार्टीचं जेवण पण बनवायचं आहे ना. त्याच्यानंतर मला योगा पण करायचा आहे. योगा पण मी आज थोडाच करणार आहे. आता आपण ट्रेनमध्ये स्टॉप करूया. दाखवते तुम्हाला मी किती चालले. हे बघा मी चाललेले आहे. आपण आता स्टॉप करूया. तर जवळजवळ मी 37 मिनिट्स चालले आणि माझं कॅलरीज 273 बर्न झालेले आहेत आणि 2 मैलपेक्षा कमी झाले. ऑलमोस्ट 2 मैल मी चाललेले आहे आज. आणि इन्क्लाइन मी 4 वरती ठेवलं होतं, तुम्हाला मी सांगितलंच. स्टॉप केल्यामुळे स्पीडचंही बंद दाखवते, पण 3 होतं. थोडं मी मध्ये 4 पण चालवलं होतं. चला तरी मी आता काढलं तर स्क्रीन बंद झाली. दिसतोय का घाम आलेला? रोज असं घाम येत नाही. आज मी थोडी पळाली पण. चला थोडा आपण घाम वगैरे पुसून घेऊया. थोडं 5 मिनटं बसूया. मी आता आईला फोन करून घेते. ट्रेडमिल चालवताना केला होता मी व्हिडिओ कॉल, तर बाबा प्रवचन ऐकायला गेलेत म्हणाली. तर आम्ही करणारच होतो म्हणे बाबा आल्यानंतर. म्हटलं ठीक आहे मी परत करते. आई म्हणे आम्ही करतो. चला हे बघा या ठिकाणी नवीन पडदा लावला. आता कोणता लावायचा म्हटलं हा लावूया. माझी एक्सरसाइज झाली. मग आज तिला म्हटलं अरे पडदे तरी लावून टाक देवघरात. चला आपण आता योगा करू. बराच ब्रेक झालेला आहे. अर्धा पाऊण तासाचा ब्रेक झाला आहे, कारण बाकीचं आवरत बसले त्यानंतर. तर आपण आता योगा करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चला आपण आता सूर्यनमस्कार घालूया बाहेर. दिसतंय का सूर्य? आपण आता सूर्यनमस्कार घालूया. तर मैत्रिणींनो आपला योगासुद्धा करून झाला आहे. बाहेर सूर्यनमस्कार घालून झालेत मस्तपैकी सूर्यासमोर. आणि आता बराच टाईम झाला आहे. 10 वाजून 10 मिनटं झालेत. कारण आवरून वगैरे हे करून तर सकाळी पण उठल्यावर आवरत बसले आणि तेल वगैरे लावून वगैरे सगळं केलं. आपण एक्सरसाइज केली, फोनवरती थोडं बोलले आईशी. चला आता 10 वाजले. बाळ माझं टचअप देते, व्हॅक्यूम करते थोडंसं. लास्ट मिनिटला सुद्धा स्वच्छ पाहिजे ना. आज वाढदिवस आहे, मग वाढदिवसाच्या दिवशी पण परत स्वच्छ केलं पाहिजे ना घर.
हे बघा 10:15 वाजले जवळजवळ, 10:15 वाजले जवळजवळ. चला आपण आता मस्तपैकी डोक्यावरनं आंघोळ करूया. अभंग स्नान कसलं होतं, दमायला होतं ना. आणि वेळेवरती बड्डे पार्टी ठरलेली आहे, नाही तर 1 महिना आधी इन्व्हिटेशन दिलेलं असतं आणि आपलं प्लॅन पण असतं. आता हे अचानकच झाले, तर जरा धावपळ झाली माझी. चला आता तर 11:15 वाजले आणि म्हटलं आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आवरता येणार नाही, आणि मग मस्तपैकी म्हटलं देवपूजा करूया. बाहेर पण मला रांगोळी काढायची, जसं जमेल तसं करते मी, आता बघते. चला आधी आंघोळ तरी करूया. आंघोळ केली डोक्यावरनं, आईबाबांशी बोलले, नंतर ग्रुप कॉल केला त्यांच्याशी बोलले, आणि मग वेळ गेला त्यात. आता मी देवघरात आले पूजा करायला. 12 वाजून गेलेत ऑलरेडी. तर करूया आपण आता पूजा, आणि मग जेवण करू आणि मग स्वयंपाकाला लागू. असं आपण अचानक प्लॅन केलं ना पार्टीचा, तर असं होतं, म्हणजे तयारीला पण आपल्याला वेळ मिळत नाही. मग घराचं आवरण्यात आणि हे करण्यातच वेळ जातो. चला तर आज हे बघ नवीन वेगळे पडदे पण लावलेत आपण आज मंदिरात. आपण आता पूजा करून घेऊया. आणि नवीन ड्रेस घालायचा असतो म्हणून मी हा नवीन घातलेला आहे सकाळी, आणि रात्री वेगळा घालणार. आज मी रांगोळी काढली. आपण रेडीमेड नेहमी मांडत असतो, म्हटलं आज वाढदिवसाच्या निमित्ताने रांगोळी. तर या ठिकाणी आज मी रांगोळी काढलेली आहे. बघा या ठिकाणी माझी देवपूजा झालेली आहे. हे बघा, खूप छान प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर, आणि जोश येतो. आता यानंतर कामाला लागणार, फटाफट कामं होणार. आपला स्वयंपाकसुद्धा सुंदर होणार आहे. आजचं जेवण खूपच छान होणार आहे. तुम्ही सुद्धा बघा मग, आणि तुम्हाला पण पाणी सुटणार आहे मग ते फूड बघितल्यानंतर. आता तर तुम्ही देवबापाचं दर्शन घ्या आधी. हे बघा, आणि आरती पण घ्या तुम्ही.